मला ना एक गोष्ट मुलींना आणि लेडीज लोकांना हे सांगायचं आहे की यार सोडून द्या सगळ्यांचा विचार. कोण काय बोलतोय, कोण काय बोलणार. अरे सगळे नावं ठेवायलाच बसलेत. तुम्ही चांगलं केलं तरी नाव ठेवणार, तुम्ही वाईट केलं तरी नाव ठेवणार. कुणाला काय फरक पडतोय? तुमच्या दुःखात कोण येतो का? नाही येत आणि कोण येणार पण नाही. आणि आजच्या जगामध्ये ना पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे आई वडील भाऊ बहीण कोण तुम्हाला साथ नाही देणार. फक्त ते येणार तुमच्याकडे पैशासाठी. बाकी काही काम नाही आहे तुमचं त्यांच्याजवळ. समजलं? म्हणून ना स्वतःसाठी वेळ द्या. आणि कधी कंटाळा आला ना तर फिरायला जा यार, एकटे जा, खूप मजा येते. मी केलंय ते, अनुभव घेतलाय, म्हणून तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करते मी. आणि तुम्ही ते करा, करून बघा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला बरं वाटलं की नाही वाटलं. ते बघा, खूप बरं वाटेल. या जगात आहे ना असं पण कोण नाही आहे. तुम्ही स्वतःच्या दुःखामध्ये तुम्ही स्वतः डोळे पुसणार आणि तुम्हाला कोण मदतीला पण नाही येणार. तुम्ही उपाशी आहात का हे पण कोण विचारणार नाही. त्यामुळे ना लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि तुम्हाला जे करायचंय ते करा. मलाही खूप कमेंट्स येतात. मला ॲक्च्युली मी तर असं ऐकलेलं आहे की ही काय कामधंदे करते की नाही, की नुसते रील्सच बनवते. पण खरं सांगू ना तर मला रील्स बनवायला खूप आवडतं, कारण त्याच्यामुळे माझा डिप्रेशन कमी होतो. मला डान्सची पहिल्यापासून आवड आहे, पण मला संधी कधी मिळाली नाही, म्हणून मी थोडंफार डान्स माझ्या व्हिडिओवर बनवते. आणि लोकांना काय हो, त्यांना थोडी माहिती आहे, ते थोडी माझा खर्च उचलायला येत आहेत. मी माझं काम वगैरे सांभाळून माझे हे शौक पूर्ण करते. बाकी मला काही नाही आहे. आणि त्यांना पण मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडतात तर तुम्ही बघा, नाही आवडत तर स्किप करा. मला काही प्रॉब्लेम नाही. किती जण असे आहेत जे व्हिडिओ बघून पण लाईक वगैरे करत नाहीत. मला काही फरक नाही पडत. किती असे आहेत जे फॉलो करतात आणि नंतर अनफॉलो करतात. आय डोंट केअर. मी माझे रील्स बनवणं सोडणार नाही आणि मला कुणाची काही पर्वा नाही आहे, कारण कोण मला साथ देत नाही. आजच्या जगात मी एकटी उभी आहे आणि एकटीच राहणार आणि पुढेही एकटीच राहणार. कोण कुणाला नाही तर साथ देत. समजलं? फक्त 4 दिवसासाठी येतात, आपलं आपलं बोलतात आणि नंतर आपलं रंग दाखवून निघून जातात. म्हणून कुणावर भरोसा ठेवू नका आणि एन्जॉय युअर लाईफ. बस एवढंच बोलायचं आहे. बाय.